नमस्कार. नमो शेतकरी, त्याचबरोबर किसान सन्मान निधी या योजना ज्या आहेत, या दोन्ही योजनांचा एकत्रित जो हप्ता आहे केंद्र शासनाचा त्याचबरोबर राज्य शासनाचा, हा येण्यासाठीची जी तारीख आहे यामध्ये पाहिलं तर आपण पाहू शकता, एक हप्ता 8वा हप्ता आहे आणि दुसरा 22वा हप्ता हा जमा होण्यासाठीची तारीख जाहीर झालेली आहे. तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता आपण या अगोदरचे सगळे जे व्हिडिओ आहेत या चॅनलवर मराठी बिग गाईडवर आपण आतापर्यंत दिव्यांग बांधवांच्या निराधार योजनेअंतर्गत माहिती देत होतो. तर ती माहिती सुद्धा अशाच पद्धतीने दररोजची चालू राहणार आहे. मात्र पाहू शकता आता जे बजेट आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच निराधार बांधवांचा जो पुढचा पेन्शनचा हप्ता आहे या अंतरचा मार्च महिन्यासाठीचा हा जारी होणार आहे. तोपर्यंत तरी अपडेट जे आहे महत्वाच्या येणार नाही आहेत. तरी सुद्धा निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे बहुतांश लाभार्थी सुद्धा यामध्ये ज्या किसान सन्मान निधी योजना आहे त्याचबरोबर शेतकरी यामध्ये नमो जी शेतकरी योजना आहे या योजनेचा लाभ घेतात. आणि या कारणामुळेच या दोन्ही योजनांसाठीचे हप्ते कधी येणार आहेत या संदर्भातली अपडेट आलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ही अपडेट आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात की 100% तारखा जाहीर झाली आहेत, कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, तुम्ही जर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर, तर योजनांसंदर्भातल्या सगळ्या अपडेट आपण अशाच देत असतो. तर या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. तो महत्त्वाचा विषय जो आहे यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी योजनांचे जे हप्ते आहेत, पहिल्यांदा नमो शेतकरी सन्मान निधी ही महाराष्ट्र शासनाची योजना असून त्याचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची वाट पाहिली जात आहे. त्याचवेळी दुसरीकडे PM किसान सन्मान निधी ही योजना केंद्र शासनाची योजना असून त्याचा 22वा हप्ता सोशल मीडियावर चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत. म्हणूनच अधिकृत माहितीवर अवलंबून राहणं आवश्यक आहे. तर पाहू शकता यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी ही महाराष्ट्र शासनाची योजना, तिचा 8वा हप्ता हा येणार आहे. PM किसान सन्मान निधी केंद्र शासनाची योजना, याचा 22वा हप्ता जमा होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्यासाठीची सद्यस्थिती पाहून घेऊयात. तर केंद्र शासनाने फेब्रुवारी अखेरीपर्यंत हा हप्ता वितरित करण्याची तयारी करत होते. मात्र राजकीय घडामोडी आणि युद्धजन्य जी परिस्थिती सध्या निर्माण झाले, त्या परिस्थितीमुळे ही तयारी थांबवण्यात आली आहे. परिणामी वितरणात विलंब होण्याची शक्यता आहे. वितरण जे यामध्ये होण्याची शक्यता दर्शवली होती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, ते अजून झालं नाही आणि ते पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये किती विलंब होऊ शकतो, पहिल्यांदा कारण जाणून घेऊयात. राजकीय अस्थिरता सध्या आहे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तणाव जे युद्ध आहे यामध्ये सध्या चालू आहे त्या कारणामुळे. त्याचबरोबर परिणाम कुठे आहे तर नवीन माहितीनुसार हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे, कमी आहे, शक्यता थोडीशी कमी आहे. अद्याप तारीख जाहीर नाही, म्हणजे मार्च महिन्यामध्ये हप्ता येऊ शकतो, मात्र शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. हे झालं यामध्ये किसान सन्मान निधी योजनेसाठी. आता जी दुसरी योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी, याचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्याची अपेक्षा काय आहे तर हा महाराष्ट्र शासनाची योजना. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागात तुम्ही चौकशी करावी. मार्च अखेरपर्यंत हा हप्ता वितरित होण्याची शक्यता याच महिन्यामध्ये जास्त आहे, कारण तरी सुद्धा तारीख अद्याप निश्चित नाही. म्हणजे तारखा सोशल मीडियावर किंवा यूट्यूब चॅनलवर सांगितल्या जात असतील, मात्र 100% अधिकृत अशी तारीख ही जाहीर झालेली नाहीये. पण कोणत्याही वेळी ही तारीख जाहीर होऊ शकते. महत्वाचं म्हणजे पाहू शकता, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आता आहे. या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. महाराष्ट्राचं बजेट हे झाल्यानंतरच यामध्ये विविध योजनांसाठीचं जो पेन्शन आहे, हप्ता आहे, हा जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. आपण दररोजच्या अपडेट देतो निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींसाठीची पेन्शन जी मिळणार आहे ती सुद्धा या कारणामुळे थोडीशी विलंब होणार आहे. जेव्हा बजेट आर्थिक बजेट जे आहे अर्थसंकल्प सादर होईल 6 तारखेला, त्यानंतर किंवा त्यामध्येच ही घोषणा होऊ शकते. तर 6 तारखेला महाराष्ट्राचं आर्थिक बजेट सादर होईल, ज्यात
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होतील आणि बजेटमध्ये नमो शेतकरी सन्मान निधीसाठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. ते आपण सांगितलेलं तर प्रत्येक वर्षासाठी निधीची तरतूद ही केली जाते. काही ठिकाणी निधी वाढते प्रत्येक योजनांसाठीची. त्यामुळे हा अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे 6 तारखेचा खूपच महत्वाचा असणार आहे. त्या संदर्भातल्या वेळोवेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या दररोजच्या अपडेट ज्या आहेत अतिशय महत्वाच्या त्या आपण त्या दिवशी वेळेवर देणार आहोत. तर यामध्ये वितरण प्रक्रिया कशी आहे, यामध्ये बजेट नंतर निर्णय घेतला जाईल. ज्या काही योजना आहेत, पेन्शन असेल, हप्ता असेल, त्या संदर्भातला निर्णय जो आहे बजेट नंतर होईल. त्याच्यानंतर शासकीय मान्यता आणि शासन निर्णय GR जारी केला जाईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होईल अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात मार्च अखेरपर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. मार्च एंडिंग पर्यंत हा हप्ता मिळून जाईल. मात्र सध्या लगेचच मिळणं कठीण आहे. तर ह्या झाल्या नमो शेतकरी सन्मान निधी आणि किसान सन्मान निधी या योजनेसंदर्भात आपण जे महत्वाचा विषय आपला असतो दररोजचा. तर या संदर्भात सुद्धा मी कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कालच्या व्हिडिओमध्ये मी अपडेट दिली होती की यामध्ये निराधार योजनेअंतर्गत जो हप्ता आहे हा सुद्धा बजेटच्या कारणामुळे, अर्थसंकल्पाच्या कारणामुळे थोडंसं लांबणीवर आहे. यानंतर 6 तारखेच्या बजेटमध्ये निधीची तरतूद पुढच्या वर्षीसाठीची 2026-27 साठीची निधीची तरतूद होईल आणि त्याचवेळी यामध्ये जो विषय आहे शासन निर्णय जाहीर केला जाईल. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये 11 ते 12 तारखेपर्यंत निराधार योजनेअंतर्गत लाभ जो आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्यासाठीचा जमा होईल. आणि त्याचवेळी आपण ज्या योजनांसंदर्भातली अपडेट दिली मी तुम्हाला, तर ते जे आहेत मार्च एंडिंग पर्यंत हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने ह्या अत्यंत महत्वाच्या योजनांसंदर्भातले अपडेट आहेत. महाराष्ट्रामधल्या सगळ्या योजनांसंदर्भात आपण अपडेट अशा वेळोवेळी पुढे वाढवणार आहोत. तर या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.